नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण एसी सर्किट विथ प्युअर इंडक्टर हा पार्ट बघणार आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, एसी सर्किट विथ रेजिस्टर बघितलेलं. ठीक आहे. आता इंडक्टरचं काम काय असतं सर्किटमध्ये तर हे समजून घ्या. इंडक्टर का जोडला जातो? ज्यावेळेस आपण सर्किटमध्ये ईएमएफ अप्लाय करतो, ठीक आहे, तर तो ईएमएफ सर्किटमधून फ्लो व्हायला सुरुवात होते. ईएमएफ सर्किटमधून फ्लो झाल्यानंतर ना, जर करंट हा जो काय करंट आहे सर्किटमध्ये फ्लो होणारा, तो इंडक्टिव्ह सर्किटमध्ये एंटर करतो. आणि हा इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट एंटर केल्यानंतर ना, त्या एंटर केलेल्या करंटमुळे जो इंडक्टर आहे तो स्वतःमध्ये ईएमएफ इंड्यूस करतो. स्वतःहून ईएमएफ काय करतो? इंड्यूस करतो. आणि हा जो इंड्यूस केलेला ईएमएफ आहे तो अप्लाय केलेल्या ईएमएफला काय करतो? अपोज करतो. हे कळालं? त्याचप्रमाणे जर आता अपोज केल्यामुळे हा जो काय अप्लाय केलेला ईएमएफ आहे तो ईएमएफ काय व्हायला सुरुवात होते? कमी व्हायला सुरुवात होते. आता जर ईएमएफ अप्लाय केलेला कमी होत असेल, ठीक आहे, तर इंड्यूस झालेला ईएमएफ हा काय होतो? हा काय करतो? तर जो काय कमी होणारा ईएमएफ आहे त्याला वाढवतो. म्हणजे थोडक्यात काय की जो काय अप्लाइड ईएमएफ आहे तो ईएमएफ जर जास्त झाला तर त्याला अपोज करून हा जो इंडक्टर आहे तो काय करतो? ईएमएफ कमी करतो. आणि जर सर्किटमध्ये ईएमएफ कमी झाला तर त्याला तो काय करतो? एक्स्ट्रा ईएमएफ प्रोव्हाइड करतो. हे इंडक्टरचं काम आहे. म्हणजे थोडक्यात काय करणं, तर अप्लाइड ईएमएफला अपोज करणं, हे एवढं काम आहे त्याचं. ठीक आहे. मग वाढत असेल तर कमी करणं, कमी होत असेल तर वाढवणं. ठीक आहे. मग आता ही कन्सेप्ट जर लक्षात आली असेल तर आपण काय म्हणणार? कन्सिडर एल इज इंडक्टर कनेक्टेड टू सर्किट. जसं आपण आर बरोबर लिहिलेलं मागच्या एक्सप्रेशन मध्ये रेजिस्टर म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं एक काय लिहिलंय बघा, इफ इंडक्टर हॅज निग्लिजिबल रेजिस्टन्स. जर इंडक्टरला निग्लिजिबल रेजिस्टन्स असेल तर जे काय सर्किट तयार होणार आहे ते सर्किट कसलं असणार आहे? प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असणार आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. मग आता हे जर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे, ह्या सर्किटमध्ये आपण काय करतोय? एसी व्होल्टेज अप्लाय करतोय. मग अप्लाइड ईएमएफचा आपला फॉर्म्युला काय होणार आहे? ई इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. हा काय झाला? आपला अप्लाइड ईएमएफ झाला. हे लक्षात ठेवा. आता हे अप्लाय केल्यानंतर ह्या इंडक्टरमध्ये स्वतःमध्ये एक ईएमएफ इंड्यूस होतो. आता हा ईएमएफ जो इंड्यूस होतो तो कोणत्या लॉ प्रमाणे इंड्यूस होतो? तर अकॉर्डिंग टू लेन्स लॉ. लेन्स लॉ प्रमाणे हा ईएमएफ काय होतो? तर स्वतःमध्ये इंडक्टर काय करतो? इंड्यूस करतो. म्हणजे इंड्यूस होणारा ईएमएफ आहे ज्याला आपण इंड्यूस्ड ईएमएफ म्हणणार आहे, त्याला नोटेशन देणार आपण ई डॅश. ठीक आहे. जो स्वतःहून इंड्यूस झालाय. मग ई डॅशचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू लेन्स लॉ प्रमाणे काय असणार आहे? मायनस एल डी आय बाय डी टी. ठीक आहे. मग आता फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून आपल्या असं लक्षात आलं की जो अप्लाइड ईएमएफ आहे त्या अप्लाइड ईएमएफला इंड्यूस्ड ईएमएफ हा अपोज करतोय. अपोज करतो हे कसं इंडिकेट करणार तुम्ही? तर अपोज करतो हे इंडिकेट करण्यासाठी मायनस साइन द्यावं लागतं. आणि अपोजिशन मुळे इथं आपण काय केलं? मायनस साइन दिलंय. मग अप्लाइड ईएमएफला मी ई लिहिलं, इंड्यूस्ड ईएमएफला मायनस ई डॅश लिहिलं. आता ई डॅशचा फॉर्म्युला मायनस एल डी आय बाय डी टी हे लिहिलं. त्यानंतर मायनसला मायनस काय झालं? कॅन्सल. इथं मायनसला मायनस कॅन्सल झाल्यानंतर ना या ठिकाणी काय तयार झालं? ई इक्वल टू एल डी आय बाय डी टी. क्लिअर आहे? याच्या पुढे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तयार होणार आहे. म्हणजे काय? डी टी पलीकडे जाणार, एल खाली येणार. मग बघा, ई बाय एल डी टी इक्वल टू डी आय. ठीक आहे. आता ह्या दोन्ही, आता ही जी काय क्वांटिटी आहे, हा टाइम असेल किंवा हा करंट असेल, ह्या सर्किट मधला जो आपण कन्सिडर केलाय तो डी आय आणि डी टी आहे. म्हणजे काय? स्मॉल अमाऊंट मध्ये. जर तुम्हाला टोटल करंट काढायचा असेल, ठीक आहे, किंवा लार्ज अमाऊंट मध्ये काढायचं असेल करंट, तर त्यासाठी इंटिग्रेट करावं लागेल आपल्याला. मग इंटिग्रेट बोथ साइड, दोन्ही साईडला आपण काय केलं? इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर ना ई बाय एल डी टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 असणार. इथं काय नाही म्हणजे 1 आणि काय सांगा? डी आय. आता ह्यातला 1 अपॉन एल बाहेर काढला आणि ई म्हणजे ई नॉट साइन ओमेगा टी. अप्लाइड ईएमएफ चा फॉर्म्युला आपण लिहिणार ई नॉट साइन ओमेगा टी डी टी इक्वल टू 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू आय येणार आहे आय. क्लिअर? ओके. आता ह्यातला ई नॉट पण आपण बाहेर घेतला आणि साइनचं इंटिग्रेशन तुमचं पार्ट असेल मायनस कॉस ओमेगा टी आणि टीच्या कोएफिशियंटने आपण काय करतो? डिवाइड करतो. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता हे प्लस सी असणार आहे. आता या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय कन्सिडर करणार आहे? 0 कन्सिडर करणार आहे. 0 जर कन्सिडर केलं तर हे मायनस साइन आपण बाहेर घेऊयात. ठीक आहे. आणि ह्या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करायचं. आता इथून पुढे समजून घ्या का करायचं साइन मध्ये कन्वर्ट. तर त्याचं कारण असं आहे, आपल्याला जे इक्वेशनचा फॉर्मॅट पाहिजे तो असा पाहिजे, आय इक्वल टू आय नॉट साइन आणि इथं फेज असणार आहे जो काय असेल तो. मग साइन लागणार ना ह्या इक्वेशनच्या फॉर्मॅटसाठी. इन्स्टंटेनियस करंटचा जो काय फॉर्म्युला आहे तो कसा आहे? आय इक्वल टू आय नॉट साइन. बरोबर आहे का?
ठीक आहे. मग हे साइन आणण्यासाठी ह्या कॉसला आपण असंही लिहू शकतो की साइन पाय बाय टू मायनस ओमेगा टी. कॉस ओमेगा टी म्हणजेच काय, साइन पाय बाय टू मायनस ओमेगा टी. ठीक आहे. आता ठीक आहे, साइन पाय बाय टू मायनस ओमेगा टी आपल्याला मिळालं, पण इथं जो काय साइनचा अँगल असतो तो ओमेगा टी पहिल्यांदा हा फेज अँगल असतो. ठीक आहे. आणि इथं जो काय प्लस मायनस असणार आहे हा इथला पार्ट जो असतो तो फेज डिफरन्स असतो. कळालं का? म्हणजे पहिल्यांदा साइनचा जो काय अँगल आहे त्या अँगल मध्ये सुरुवातीला काय येणं गरजेचं आहे, ओमेगा टी येणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ओमेगा टी कसं आणणार आपण, तर हे पाय बाय टू मायनस ओमेगा टी ह्या दोघांमधून अँगल मधूनच आपण मायनस साइन जर कॉमन काढलात तर तुम्हाला माहिती आहे की साइन ऑफ मायनस थिटा बरोबर मायनस साइन थिटा असतंय. साइन ऑफ मायनस थिटा बरोबर मायनस साइन थिटा असते. मग ह्या दोघांमधून जर मी मायनस साइन कॉमन काढलं तर हे मायनस साइन बाहेर येणार आहे आणि साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू येणार. ठीक आहे. आता या मायनसमुळे या मायनसचं प्लस झालं आणि आपल्याला इक्वेशन मिळालं ई नॉट ओमेगा एल साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू इक्वल टू आय. आता हा जो भाग आहे ई नॉट अपॉन एल ओमेगा यालाच आपण काय म्हणतो, आय नॉट म्हणतो, म्हणजे पीक व्हॅल्यू म्हणणार आहे. या सर्किटमध्ये मॅक्सिमम करंट किती पास होऊ शकतो, पीक व्हॅल्यू करंटची किती असू शकते, तर ई नॉट अपॉन एल ओमेगा एवढी असू शकते. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण ह्या ई नॉट अपॉन एल ओमेगाला रिप्लेस करणार आय नॉटनं, साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या पार्टला आपण रिप्लेस केलं आय नॉटनं. ठीक आहे. आणि आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन आणलं आय इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. आता याच्या पुढचा जो भाग आहे, कोणता याच्या पुढचा भाग आहे, हा जो वेव्ह फॉर्म डायग्राम आहे किंवा फेजर डायग्राम आहे, हे डायग्राम कशी ड्रॉ करायची किंवा कसं लक्षात ठेवायचं तर समजून घ्या. हा जो अप्लाइड ईएमएफ आहे ओमेगा टी आणि हे इन्स्टंटेनियस करंट जो आपल्याला मिळाला आहे साइन ओमेगा टी मायनस पाय बाय टू, ह्या दोघांमध्ये फरक असा आहे की इथं जो अँगल आहे किंवा फेज डिफरन्स आहे तो या ठिकाणी 0 आहे, म्हणजे ओमेगा टीच आहे फक्त. आणि या ठिकाणी जो फेज डिफरन्स आहे तो पाय बाय टू न कसा आहे, कमी आहे, कारण ओमेगा टी मधून पाय बाय टू मायनस झालंय. मायनस झालं याचा अर्थ काय, तर ते कमी आहे, लक्षात ठेवायचं, म्हणजे डिक्रीज झालाय हा. मग हे दाखवताना आपण वेव्ह फॉर्म डायग्राम मध्ये पण दाखवू शकतो. बघा समजून घ्या. मेनली हा ग्राफ आपण कसा काढणार आहे तर मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. या पार्टमध्ये जर आपण या ठिकाणी 0 डिग्री पुट केली व्हॅल्यू, ठीक आहे, मग साइन 0 ची व्हॅल्यू काय आली, सॉरी इथं 0 डिग्री पुट केली तर 0 मायनस पाय बाय टू, साइन मायनस पाय बाय टू येणार आहे, साइन मायनस पाय बाय टू. साइन मायनस पाय बाय टू म्हणजे मायनस साइन पाय बाय टू येणार प्रॉपर्टी प्रमाणे. ठीक आहे. आणि साइन पाय बाय टू ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे इथं आन्सर किती आलं सांगा, -1 येणार आहे. म्हणजे जर -1 आलं तर हा जो आय येणार आहे, आय काय येणार आहे, मायनस आय नॉट येणार आहे. म्हणजे जी काय इन्स्टंटेनियस करंटची जी काय व्हॅल्यू स्टार्ट होणार आहे ते निगेटिव्ह पासून स्टार्ट होणार, इथून या पॉईंट पासून स्टार्ट होणार आहे हा ग्राफ. हे कळालं का तुम्हाला? ठीक आहे. आता त्याचबरोबर जर तुम्ही इथं पाय बाय टू व्हॅल्यू पुट केली म्हणजे 90 डिग्री, तर पाय बाय टू मायनस पाय बाय टू 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0 आला का पार्ट इथं. जर इथं तुम्ही किती व्हॅल्यू पुट केली तर पाय व्हॅल्यू पुट केली, पाय म्हणजे 180 डिग्री, मग 180 डिग्री मधून 90 गेले, 90 डिग्री शिल्लक राहिले. 90 डिग्री म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू 1, म्हणजे हा ग्राफ असाच वरती जाणार आणि ही जी व्हॅल्यू आहे ती तिची पीक व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवायची. ही काय, त्याची पीक व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह मध्ये. हे कळालं इथपर्यंत. सिमिलर प्रोसेस अशीच रिपीट होणार इकडं. कळालं? म्हणजे हे जे आयचे इन्स्टंटेनियस करंटचा जो काय ग्राफ आहे तो ग्राफ कसा काढला हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ईएमएफचा ग्राफ आपण बघूयात. आता हे +0 मी लिहित नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होणार बघा, इथं 0 पुट करा, ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 पुट केला असता हा 0च राहणार आहे. त्यानंतर पाय बाय टू पुट करा, ई नॉट येणार, म्हणजे मॅक्सिमम पीक व्हॅल्यू येणार. मग पाय बाय टू ला इथं मॅक्सिमम पीक व्हॅल्यू आली. पुन्हा इथं काय पुट करणार तुम्ही, पाय पुट करा किंवा 3 पाय बाय टू पुट करा. 3 पाय बाय टू पुट केल्यानंतर हा खाली येणार आहे, बरोबर आहे का? ठीक आहे. म्हणजे हा कसा आलाय बघा, हा 0, हा पाय बाय टू, 3 पाय बाय टू नाही, हा किती घेणार आपण, पाय घेणार, पाय नेक्स्ट अँगल. मग पाय घेतला असता किती येणार आहे, पाय घेतला असता पुन्हा 0 येणार आहे, पुन्हा इथं 3 पाय बाय टू येणार आणि मग पुन्हा पुढं ग्राफ कंटिन्यू चालू होणार आहे. म्हणजे इथं अँगल काय करायचे, पुट करायचे. जर आपल्याला सपोज ही डायग्राम कळालीच नाही तर ग्राफ काढायचा आणि 0 टाकल्यानंतर कुठून स्टार्ट होतोय तो आपण बघू शकतो. ठीक आहे. आता हे काय इंडिकेट करतंय, हे दोन्ही अँगल इंडिकेट करतात व्होल्टेज
अक्रॉस इंडक्टिव्ह सर्किट लीड्स द करंट बाय फेज अँगल π/2. म्हणजे काय की व्होल्टेज जो आहे हा जास्त आहे कुणापेक्षा, करंटपेक्षा. कितीने जास्त आहे, π/2 ने जास्त आहे. आता हे कसं दाखवणार तुम्ही फेजर डायग्राम मध्ये बघा. तर ही फेज अँगल आहे बरोबर आहे ओमेगा टी. आता व्होल्टेज कितीने जास्त आहे, π/2 ने जास्त आहे कुणापेक्षा, करंटपेक्षा. मग ही झाली व्होल्टेजची लाईन बरोबर आहे, ही झाली करंटची लाईन. ठीक आहे. मग व्होल्टेज आणि करंट ह्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, फेज डिफरन्स आहे π/2. मग ह्या दोघांमध्ये जो अँगल तयार होणार आहे हा अँगल किती तयार होणार, 90 डिग्री तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा जो अँगल आहे ईएमएफचा हा किती आहे, ओमेगा टी आहे, हे डोक्यात ठेवायचं. हे कळालं का, हे जरा समजून घ्या बघा. व्होल्टेज अप्लाइड ईएमएफ आणि करंट, ठीक आहे, ह्या दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. बरं, डायग्राम काढताना खालीच का काढली आपण, असा पण प्रश्न निर्माण झाला असेल, खालीच का काढली आहे. तर जो काय जी काय व्हॅल्यू स्टार्ट होते ती व्हॅल्यू कुठून स्टार्ट होते, निगेटिव्ह पासून स्टार्ट होते. बरं, व्होल्टेज हा काय करतोय, हा करंटला लीड करतोय बरोबर आहे का. लीड करतोय म्हणजे 90 डिग्रीने जास्त आहे तो करंटपेक्षा, 90 डिग्रीने जास्त आहे. मग हेच आपण या पद्धतीने दाखवतो. हे कळालं का की ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. मग हा जो भाग आहे तो तुमच्या लक्षात आला असेल ओव्हरऑल पूर्णपणे, कारण हे एक्सप्लेनेशन लक्षात आलं तर बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे. मग एक काम करा, हा पूर्ण पार्ट व्यवस्थित लिहून घ्या, पुन्हा एकदा हे रिवाइज करा चांगलं. या पूर्ण सर्किटमध्ये प्युअर इंडक्टरच्या आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्यात, एक तर अप्लाइड ईएमएफ आणि इंड्युस्ड ईएमएफ. अप्लाइड ईएमएफ च्या इंड्युस्ड ईएमएफ कसा असतो, निगेटिव्ह असतो, अपोज करतो. मग दोघांना इक्वेट केलं, त्यानंतर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर ना हा जो अप्लाइड ईएमएफ होता त्याची व्हॅल्यू पुट केली, इंटिग्रेशन काढलं. त्यानंतर आपण कॉन्स्टंट सी ला 0 अज्युम केलं आणि नंतर इंटिग्रेशन मध्ये कॉसला कन्वर्ट केलं साइन मध्ये, म्हणजे इंटिग्रेशन काढून कॉसला साइन मध्ये कन्वर्ट केलं, मायनस साइन कॉमन काढलं आणि मग पुढे आपल्याला आन्सर मिळाले. हे लक्षात ठेवा, म्हणजे ह्याची प्रॅक्टिस करणं थोडीशी गरजेची आहे. ठीक आहे. एक काम